काँग्रेस पक्षाचा मोस्ट सिनियर कार्यकर्ता, यापूर्वी तुळजापूरमध्ये राजकीय भांडणं मारामाऱ्या झाल्या, परंतु ज्येष्ठ माणसांनी येऊन मर्यादेच्या पलीकडे त्या गोष्टी वाढू दिलेल्या नाही. परंतु काल मंगळवार दिनांक 16/12/2025 सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत या शहरात भाजपच्या कार्यकर्त्याकडून जीवघेणी हत्यारं, कोयते, रिव्हॉल्वर, विशेषतः महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे 21 तारखेला निवडून येणार आहेतच, त्यांच्या घरापाशी जाऊन एका स्कूटरवर, एका मोटरसायकलवर 3 लोक येऊन अशा प्रकारची दहशत पसरवायचा प्रयत्न झाला. निमित्त शून्य होतं. त्या निमित्तातून संभाव्य पराभूत होणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला दहशत पसरवायची होती. म्हणून काल दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातल्या विशिष्ट भागात, लोहिया परिसर, गोलाई चौक, आमचे उमेदवार अमल मगर यांचं निवासस्थान आणि सोलापूर धुळे हायवे रोड 2 तास हा गोंधळ चालत होता. 2 तासात एकही पोलीस आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी फरकला नाही. मग याला काय म्हणायचं? पोलिसाशी संधान बांधून झालेला कालचा गोंधळ राडा होता का या घटनेवरून पोलीस अनभिज्ञ होते? या ठिकाणी आम्ही आमच्या काळात SDPOचंही ऑफिस उघडलेलं आहे. त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे. त्यांच्या समर्थकांनी 100% केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये, कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. ह्या तुळजापुरात फक्त इथला भाविक नागरिकच राहत नाही, तर तुळजापूरमध्ये दररोज लाखो संख्येने भाविक येतात. काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होती. तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते. शहराची बदनामी कुणामुळे होते हे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे. आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं, जसं अण्णांनी सांगितलं, हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधली माणसं आहोत. आतापर्यंत आमच्यावरती इथं बसलेत समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही.
आमचा राजकीय वारसा जवळपास 50-55 वर्षाचा आहे. आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अद्यापर्यंत आरोप नाही. एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आम्ही 100% त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहोत. आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत. कारण आम्ही तिथे येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांचंच नाही तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे. आणि ह्या माध्यमातून आपणासही विनंती आहे, ह्या ज्या काही गोष्टी अनागोंदी इथं चालू आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं. दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्या मार्फत आपण पार पाडावं एवढी विनंती करतो. मी माझं निवेदन. त्याच्यामुळे आज दुपारी ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी जयेश कदम त्या ठिकाणी आले. त्यानंतर जयेश कदम यांना विचारलं की तुम्ही काय नॅशनल हायवेचे ऑफिसर आहात का, हे कामाची चौकशी करण्यासाठी आला. त्यानंतर जयेश कदम बरोबर पिटू गंगे आणि अन्य सहकारी त्यांचे होते. त्यावेळेस ऋषी मगरन त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळेस आम्ही सर्वजणच तिथे जाऊन ही बाचाबाची आणि जे काही भांडण झालं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न केला. मिटवून सगळेजण जिकडे तिकडे घरोघरी गेलो. आम्ही ऑफिसला येऊन बसलो. तेवढ्यात फोन आला की 20-25 मुलं या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन ऋषी मगर यांच्या घराकडे चालले आहेत. मग आमचं कर्तव्य की आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभारलो. त्यांच्या हातातल्या कत्त्या वगैरे त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळं दिसत आहेत. रिव्हॉल्वर पण सूरज नन्नूसाठीच्या डाव्या हातात दिसतीये. त्यांनी फायर केले. पुढंच थोडं मिठाई हॉस्पिटलच्या तिथं जाऊन कुलदीप मगर ज्यावेळेस स्कूटीवर येत असताना त्याच्या तोंडावर पाणी मारले. आणि ही सर्व मंडळी मला वाटतं की नशेत होती आणि यांना ड्रग्सची नशा आणि दारूच्या नशेमध्ये काहीच कळत नव्हतं. मला वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर लावली, एक रिव्हॉल्वर फायर केली. त्यावेळेस त्या कुलदीप मगरला वाटलं की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. तो म्हणाला की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एकानं मागून त्याला मारहाण केली, म्हणजे कोयता मारला. जवळजवळ 2 ते 3 वार झाले आणि त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिकडून ऋषी मगर यांच्या घराकडनं अमर भैयांच्या घराकडनं पळत आलं त्यावेळेस पोलिसाची गाडी आली. त्यावेळेस कुलदीप मगरनं 2 जणांना पकडून ठेवलं होतं त्या मारहाणीच्या काळामध्ये. ते 2 मुलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ह्याच्यावरून कळतं की दुपारची बाचाबाचीच्या कारणावरून ह्या मुलांना उचकवून या ठिकाणी भांडण करण्यास लावण्याला हे मास्टरमाइंड विनोद पिढी. रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे 2 कोण? मी एक नाव सांगितलं, आता दुसरं कोण? रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे आणि किती राऊंड फायर झाले? 2 राऊंड फायर झाले. एक तर आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल असते, कारण की मिठाई हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावरून सगळ्या माहिती ह्या चौकशीत पुढे येतील नक्कीच या ठिकाणी कोण फायर केले. कारण की आम्ही ह्या बाजूला होतो सगळेजण, पण ज्यावेळेस फायरचा आवाज आला त्यावेळेस आम्ही पळत सुटल्यानंतर त्या ठिकाणी ते पोलीस आल्यामुळे ते बरेचसे पळून गेले. तर नक्कीच आरोपी या ठिकाणी सापडले. गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब का लागला? कारण त्याची प्रकृती जी आहे ती सिरियस होती. काल रात्री जवळपास 2च्या दरम्यान त्याला स्टिचेस घेतली. अतिरिक्त गेल्यामुळे त्याचा बीपी कमी झाला होता आणि त्याची मानसिक परिस्थिती नव्हती. म्हणून आम्हीच साहेबांना म्हणलं की त्याच्यावर एवढे हे झाले, आता रात्री त्याला झोपू दे, उद्या सकाळी हे केलं. पोलीस आले होते काल. बाकीचे आरोपी अटक व्हायला पाहिजे ना. फायर केलेले आरोपी अटक करा. ठीक आहे, त्याचा जबाब नंतर घेऊ.